जेव्हापासून विधानसभेचे वारे वाहू लागले तेव्हापासून प्रत्येक पक्षांचे नेते मंडळी जनतेशी संपर्क करण्यासाठी मैदानात उतरली असून वर्धा जिल्ह्यातील पुलगाव देवळी मतदारसंघ जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, यात खिंडार पाडण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षाची नजर पुलगाव देवळी विधानसभेकडे लागली आहे। अशातच महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार द्वारा पुलगाव येथील इंटक भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाकडे युवा नेतृत्व तुषार वाघ यांना पक्षाने आमदारकी करिता उमेदवार करावे अशी मागणी जिल्ह्यातील सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली। पुलगाव कॉटन मिल ही पूर्ववत सुरू व्हावी आणि त्याच्या माध्यमाने लोकांना रोजगार मिळविता यावा ही मागणी अजित पवार यांना करण्यात आली आहे, असे सुद्धा यावेळी तुषार वाघ यांनी आपल्या संबोधनामध्ये सांगितले आहे। देवीलाल भैया जयस्वाल तसेच तालुका अध्यक्ष वडे सर, वर्धा शहर अध्यक्ष भूषणजी ठाकरे, पुलगाव शहर अध्यक्ष पंकज काळे, तालुका अध्यक्ष राजेशजी बळे, तालुका संघटक पप्पूराव कांबळे, युवक शहर अध्यक्ष गुरुबच्चनजी बावरी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भाऊ खान तसेच समस्त काही कामगार आमच्या जिल्ह्याच्या महिला कार्याध्यक्ष आहेत, तसेच समस्त कार्यकर्ता बंधूंनो, भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका आता लागणार आहेत नुकत्याच। प्रत्येक पक्ष मागणी करताय, मागणी करणं काही चुकीचं नाही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुलेसाऊ आंबेडकर शिव फुलेसाऊ विचारधाराचा पक्ष आहे आणि सर्वसमावेशक लोक या पक्षामध्ये जुळलेले आहे। सर्वसमावेशक लोकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झटतो आहे, राखतो आहे। जनतेच्या समस्या असो, विकास कामे असो, मागील आम्ही तालुक्यामध्ये असो, पुलगाव शहरामध्ये आम्ही 30 लाख रुपयाचा पण निधी आणला होता, पुढे पण डीपीडीसीच्या माध्यमातून आम्ही निधी आणणार आहोत आणि असे काम करत असताना जर आम्ही लोकांचे जनतेचे काम करत असताना जर आम्ही आमच्या शीर्ष नेतृत्वाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ही जागा सोडण्यात यावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, अन्यथा जो काही निर्णय असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शीर्ष नेतृत्वाचा असेल, महायुतीचा असेल आणि जोही माणूस डिक्लेअर होईल इथे आम्ही त्याला पुरेपूर मदत करू अशी मी ग्वाही देतो। धन्यवाद। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।